Welcome to Momentum Academy. 12th class Maths 2 Maharashtra Board Chapter 1 Differentiation Exercise 1.3 Type 3. Okay. Problem number 6. Problem number 6. X to power y plus y power x is equal to 1. Solution. X to power y plus y power x is equal to 1. Implicit function पाहतो आपण. Okay. आता इथे बघा x ची पॉवर y प्लस y पॉवर x इज इक्वल टू 1 तर आपल्याला डायरेक्ट डिफरन्शिएट करावं लागेल. इथे आपण डायरेक्ट डिफरन्शिएट करू. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह टू x. ते घेतल्यानंतर काय करू आपण इथे की d अपॉन dx x e पॉवर y ओके प्लस d अपॉन dx y e पॉवर x so इज इक्वल टू d अपॉन dx. आता तुम्हाला मी प्रोडक्ट रूल दिला दोन फंक्शन जर आले तर काय घेतो आपण प्रोडक्ट रूल मध्ये d अपॉन dx uv इज इक्वल टू u d अपॉन dx v प्लस v d अपॉन dx u. ओके ते घेतल्यानंतर इथे काय करू आपण का फर्स्ट फंक्शन म्हणजे u हा u झाला आणि हा v झाला अंडरस्टँडिंग साठी d अपॉन dx e पॉवर y प्लस e पॉवर y d अपॉन dx x प्लस y d अपॉन dx e पॉवर x प्लस e पॉवर x d अपॉन dx ओके y. आता इथे काय घ्यायचं आपल्याला 1 इथे आहे तर 1 चा डेरिव्हेटिव्ह काय होतो बेटा 0 कारण कॉन्स्टंट आहे ना 1 सपोज x किंवा y मल्टिप्लाय डिवाइड मध्ये आहे का तो त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 येत असते. कोणत्याही कॉन्स्टंट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काय येत असते 0. मग इथे काय घेऊ आपण x e पॉवर y चा डेरिव्हेटिव्ह e पॉवर y चा dy अपॉन dx प्लस e पॉवर y x चा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस y e पॉवर x चा डेरिव्हेटिव्ह e पॉवर x प्लस e पॉवर x y चा डेरिव्हेटिव्ह dy अपॉन dx इक्वल टू 0. आता इक्वल टू 0 घेतल्यानंतर काय करू आपण की dy अपॉन dx वाले फंक्शन एक साइडला घेऊ म्हणजे x e पॉवर y dy अपॉन dx प्लस e power x dy upon dx so equal to e power y into 1 म्हणजे प्लस इक्वल टू रिप्लेस मायनस e power y आणि नंतर प्लस ओके इक्वल टू रिप्लेस मायनस y into e power x. ओके ते घेतल्यानंतर इथे काय करत असतो आपण की dy upon dx कॉमन काढत असतो. dy upon dx काय केलं आपण कॉमन काढलं. ओके मग इथे काय रिमेन राहील x e power y प्लस e पॉवर x इक्वल टू ओके आता इथे मायनस कॉमन काढून टाकू आपण मायनस e पॉवर y प्लस y पॉवर x. ओके आपल्याला dy अपॉन dx फाइंड करायचं आहे तर dy अपॉन dx इज इक्वल टू मायनस e पॉवर y प्लस y पॉवर x डिवाइड x e पॉवर y ओके प्लस e पॉवर x. ओके सो dy अपॉन dx इक्वल टू मायनस e पॉवर y प्लस y पॉवर x डिवाइड e पॉवर x प्लस x e पॉवर y. दिस इज युअर आन्सर. काय घेतलं आपण प्रॉब्लेम नंबर 6 घेतलाय x e पॉवर y प्लस y पॉवर x इज इक्वल टू 1. सोल्यूशन ओके x e पॉवर y प्लस y पॉवर x इज इक्वल टू 1. तर सर्वात पहिले तर विचार करणं शिका काय इथे काय घेतलंय कोणतं रूल यूज केलंय. ओके x e पॉवर y प्लस y पॉवर x इज इक्वल टू 1 डायरेक्ट डिफरन्शिएट करा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह टू x सो d अपॉन dx x e पॉवर y प्लस d अपॉन dx y पॉवर x इज इक्वल टू d अपॉन dx 1. ओके दोन फंक्शन आले u इंटू v आपण प्रॉडक्ट रूल यूज करतो तर प्रॉडक्ट रूल मध्ये काय घेतो u d अपॉन dx v प्लस v d अपॉन dx u. ओके x d अपॉन dx e पॉवर y प्लस e पॉवर y d अपॉन dx x हेच पुन्हा रिपीट केलं आपण इथे y फर्स्ट फंक्शन d अपॉन dx e पॉवर x प्लस e पॉवर x d अपॉन dx y इक्वल टू 0 x इंटू कारण x चा प्रॉडक्ट रूलचा डेरिव्हेटिव्ह निघत नाही असा डेरिव्हेटिव्ह निघते. ओके कारण ज्याच्या समोर d अपॉन dx येते त्याचा डेरिव्हेटिव्ह निघते
लक्षात आलं? म्हणजे इथे डी अपॉन डेक्स आहे, डेरिव्हेटिव्हचं साइन आहे. ओके, ई पॉवर वाय चा डेरिव्हेटिव्ह ई पॉवर वाय आणि वाय चा डेरिव्हेटिव्ह डी अपॉन डेक्स प्लस ई पॉवर वाय बेसिस आहे कारण इथे डी अपॉन डेक्स नाही प्रॉडक्ट रूल नुसार. ओके, आणि एक चा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस वाय ई पॉवर एक्स चा डेरिव्हेटिव्ह ई पॉवर एक्स एक्सचा 1 येते घ्यायची गरज नाही प्लस ई पॉवर एक्स वाय चा डेरिव्हेटिव्ह डी अपॉन डेक्स आणि 1 कॉन्स्टंट असल्यामुळे डेरिव्हेटिव्ह 0 घेतला. आता डीवाय अपॉन डेक्स मध्ये एक्स घ्यायची आपल्याला. ओके, तर काय करू आपण एलएचएस साइडला डीवाय अपॉन डेक्स घेऊ त्याच्यासोबत जे फंक्शन असेल ते. तर पहा एक्स इंटू ई पॉवर वाय डीवाय अपॉन डेक्स प्लस ई पॉवर एक्स डीवाय अपॉन डीएक्स लॉस इक्वल टू रिप्लेस मायनस लॉस इक्वल टू रिप्लेस मायनस. ओके, इथे डी अपॉन डेक्स फाइंड करायचं तुम्ही कॉमन काढला मग आपल्याकडे काय रिमेन राहील एक्स ई पॉवर वाय प्लस ई पॉवर एक्स ब्रॅकेट क्लोज. सो इज इक्वल टू मी मायनसला कॉमन काढलं ई पॉवर वाय प्लस वाय पॉवर एक्स हा मल्टिप्लाय इक्वल टू रिप्लेस डीवाय. ओके, तर आता बघा हे आन्सर आहे आणि सुद्धा आन्सर आहे. ओके, तर हा जो मायनस आहे हा या रेषेच्या समोर घ्यायचा. ओके, मग इथे ब्रॅकेट द्यायची गरज नाही आपल्याला. ई पॉवर वाय प्लस वाय पॉवर एक्स डिवाइड बाय ई पॉवर एक्स प्लस एक्स ची पॉवर वाय. राईट.